हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी पूर्ण देवघर साफ केलं आहे, स्वच्छ करून घेतलं आहे आणि देव पण स्वच्छ केले आहेत. तर देव स्वच्छ करण्यासाठी मी केंद्रातनं आणलेलंच लिक्विड वापरते. बघू शकता तुम्ही किती स्वच्छ झाले देव, एकदम छान स्वच्छ झाले. रोज रोज देवघर साफ करणं आणि देव स्वच्छ करणं नाही होत शक्य ते. त्यामुळे मी आठवड्यातनं एकदा देव स्वच्छ करते, देवारा पण स्वच्छ करून घेते. मंगल कलश पण मी दर मंगळवारी नाही तर दर शुक्रवारी चेंज करते त्याच्यातलं पाणी. रोज रोज नाही करत. मंगळवार, शुक्रवार नाही तर मग पौर्णिमा असते त्यावेळी त्याच्यातलं पाणी चेंज करून नवीन पाणी टाकते. मंगल कलश चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे आणि 8 दिशांना 8 बोटं ओढायचे आहेत खालून वर अशी. आता मी सर्व देवांना पण हळदी कुंकू गुलाबजल टाकून ओलं करून घेतले आणि त्यानं लावून घेणार आहे. मी देवघरात ज्या 7 कवड्या ठेवल्या आहेत त्यांना हळद आणि गुलाबजल मिक्स करून लावणार आहे आणि त्यानंतर त्या तांदळात अशा ठेवणार आहे आणि त्यांच्यावर मग हळदी कुंकू लावणार आहे. आता या मंगल कलशामध्ये ताजं चांगलं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात हळदी कुंकू, अक्षता टाकून 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे आणि त्यावर तो नारळ ठेवून देवघरात ठेवायचं आहे. ही आमच्या छोट्याशा गार्डनमध्ये आलेली फुलं.
तर अशी ही माझी आजची देवपूजा संपूर्ण झालेली आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतं, आपल्याला प्रसन्न पण वाटतं. मला आवडतं असं पूजा करायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.